ओके, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. वेलकम टू कश्यप्स अकॅडमी. डिअर स्टुडंट्स, राईट नाउ वी आर इन सिमिलैरिटी ऑफ क्लास 10 CBSE. अभी हम सिमिलैरिटी में हैं एंड सिमिलैरिटी में वी हैव डिस्कस्ड इन लास्ट वीडियो, लास्ट सेशन अबाउट द सिमिलैरिटी ऑफ ट्रायंगल्स बाय द टेस्ट्स. SSS हो, SAS हो या AA टेस्ट हो, ये टेस्ट हो, तो उसके बारे में हमने डिस्कस किया हुआ था लास्ट पीरियड में. अभी एंड उसके ऊपर कुछ प्रॉब्लम्स भी करे थे हमने रिगार्डिंग सम टेस्ट, कॉन्वर्स और एंड ऑल अदर थिंग्स. राइट नाउ विल बी मूविंग अहेड टुवर्ड द नेक्स्ट प्रॉब्लम्स इन दिस कॉन्सेप्ट. राइट डाउन द क्वेश्चन. QA and PB are perpendiculars to AB. QA and PB are perpendiculars to AB. QP meet AB at O. QP meet AB at O. If AO equal to 10 centimeter, if AO equal to 10 centimeter and BO equal to 6 centimeter, AO equal to 10 centimeter, BO equal to 6 centimeter, and PB equal to 9 centimeter, PB equal to 9 centimeter, find QA. फाइंड क्या करना है? QA फाइंड करना है. अब यहां पे तो हम BPT यूज नहीं कर पाएंगे. वी हैव टू यूज हियर सिमिलैरिटी ऑफ ट्रायंगल्स. हमें यहां पे सिमिलैरिटी ऑफ ट्रायंगल्स का यूज करना पड़ेगा. वी नीड टू यूज हियर सिमिलैरिटी ऑफ ट्रायंगल्स. ओके, तो सबसे पहले तो मुझे ये वाला ट्रायंगल और ये वाला ट्रायंगल सिमिलर दिखाना है. तो कौन से दो ट्रायंगल लेने पड़ेंगे? मैंने अगर इन ट्रायंगल OAQ कहा, OAQ, तो इस ट्रायंगल में O के लिए O ही लेना पड़ेगा. वहां पे A है 90, यहां पे B है 90, B लेना पड़ेगा OBP. इन ट्रायंगल OAQ एंड ट्रायंगल OBP मैं क्या कहूंगा? एंगल OAQ इज इक्वल टू एंगल OBP. रीजन ईच 90 डिग्री. एंगल AOQ इज इक्वल टू एंगल BOP. रीजन वर्टिकली ऑपोजिट एंगल्स. ये वाले दोनों एंगल इक्वल है वर्टिकली ऑपोजिट होने की वजह से. हेंस ट्रायंगल OAQ इज सिमिलर टू ट्रायंगल OBP. ये टेस्ट, इसका रीजन क्या आ गया? एंगल टेस्ट. हेंस अगर OAQ सिमिलर OBP है तो OA अपॉन OB इज इक्वल टू AQ अपॉन BP इज इक्वल टू OQ अपॉन OP. बट हमें क्या क्या चाहिए? AO BO एंड PBQA. AO BO एंड PBQA. और इसका रीजन क्या है? CPST, करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ट्रायंगल सिमिलर है एंगल टेस्ट की वजह से, तो उसकी साइड्स भी प्रोपोर्शन में आनी ही चाहिए. तो हमने साइड्स का प्रोपोर्शन लिख लिया. बट वी वांट दिस विच इंप्लाइज AO upon BO is equal to PB upon QA, which implies अब वैल्यू डालेंगे. AO 10, BO 6, 10 by 6 is equal to 9 by QA. Hence QA is equal to 9 multiplied by 6 divided by 10. So it will be 5.4 centimeter. Yes, understood? Hello? Yes, any doubt? Those who have doubt, please ask. Wait a minute. यहाँ पे क्या हुआ? PB by QA. अच्छा, तो यहाँ पे PB दिया था, QA फिर. ओके, सॉरी, इसको चेंज करते हैं. QB इक्वल टू 9, QA इक्वल टू 9 सेंटीमीटर. फाइंड PB. मुझे ऐसा चेंज करना था सवाल एक्चुअली. फाइंड, मुझे पहले क्या दिया था यहाँ पे हमने?
वी हैव गिवन यू दैट फाइंड पी बी इक्वल टू 9, फाइंड ए क्यू दिया था, है ना। तो पी बी इक्वल टू 9 करो, फाइंड ए क्यू। हमने लेते वक्त क्या लिया है यहाँ पे, गलती से पी बी बाई क्यू, पी बी इक्वल टू 9, फाइंड ए क्यू, है ना। तो यहाँ पे ये हो गया, पी बी बाई क्यू ए की जगह क्यू ए बाय पी बी करना था, क्यू ए बाय पी बी। तो उसकी वजह से या तो ये थोड़ा सा चेंज करो, यहाँ पे पी बी क्यू ए बाय पी बी करना था, मैंने लिखते हुए पी बी बाय क्यू ए किया। सो व्हाट इज ये, वो 10 बाय 6 इज इक्वल टू ए क्यू बाय 9। सो ए क्यू विल बी 10 मल्टीप्लाइड बाय 9 बाय 6। तो ये आएगा 2 3 जार 2 5 जार 3 1 जार 3 3 जार 5 3 जार 15 सेंटीमीटर। यस, मेक अ नोट हियर। स्लिप ऑफ माइंड हुआ है, वहां पे जो ए क्यू बाय बीपी था वो लेते लेते यहां पे क्यू ए बाय बीपी हो गया। मेरा बीपी बढ़ गया, तो मेरा बीपी बढ़ गया तो मैं यहां का बीपी गड़ गया, ऐसे हो गया, जानी दो, ठीक है। कुछ लोग तो जिंदा है, ये अच्छी बात है। ये कुछ okay, let's go for next. Write down in alongside figure angle B equal to angle Q. In alongside figure angle B equal to angle Q, angle B equal to angle Q, मतलब यहां पे a डैश क्यू डैश सी एंड a डैश पी डैश बी दिया है। P एंड Q एक ये स्लैंट है, ऐसा जरूरी नहीं कि ये पैरेलल है BC को, ये ऐसे उल्टी भी हो सकती, मतलब स्लैंट है। इट्स नॉट नेसेसरी कि P Q पैरेलल BC है। हाँ, एंगल P इज इक्वल टू एंगल Q है यहाँ पे। एंगल Q कौन सा, एंगल AQP। एंगल Q मत लिखो, एंगल Q 2 है। एंगल B इज इक्वल टू एंगल AQP। एंगल B इज इक्वल टू एंगल AQP इज गिवन टू यू। और बाकी क्या, इन ट्रायंगल ABC, A डैश P डैश B, A डैश Q डैश C, P एंड Q आर एनी 2 पॉइंट्स ऑन AB एंड AC, ऐसे दिया गया है। वांट क्या है फिर आपका, वांट है आपका ट्रायंगल ABC। योर वांट इज ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल AQP, ये बताओ, ऐसे वांट दिया गया है। या फिर यहां पे साइड का भी रेशो दे सकते हैं और उसके ऊपर कुछ सवाल पूछ सकते हैं। ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल AQP ऐसे पूछा गया है। तो मैं क्या करूंगा, इन ट्रायंगल ABC एंड ट्रायंगल AQP एंगल A इज इक्वल टू एंगल A। रीजन बोलो, कॉमन एंगल। रीजन इज व्हाट, कॉमन एंगल। And then angle ABC is equal to angle AQP. It is given. Hence, triangle ABC similar to triangle AQP. ये टेस्ट, बस काम खत्म। Yes, understood? मेरा बीपी बढ़ गया, तो मेरा बीपी बढ़ गया तो मैं यहाँ का बीपी गड़ गया, ऐसे हो गया, जानी दो, ठीक है। कुछ लोग तो जिंदा है, ये अच्छी बात है। ये कुछ ओके, लेट्स गो फॉर नेक्स्ट।
Write down. In alongside figure, angle B equal to angle Q. In alongside figure, angle B equal to angle Q. Angle B equal to angle Q. मतलब यहां पे A डैश Q डैश C एंड A डैश P डैश B दिया है. P एंड Q एक ये स्लैंट है. ऐसा जरूरी नहीं कि ये पैरेलल है BC को, ये ऐसे उल्टी भी हो सकती, मतलब स्लैंट है. इट्स नॉट नेसेसरी कि P Q पैरेलल BC है. हाँ, एंगल P इज इक्वल टू एंगल Q है. यहां पे एंगल Q कौन सा? एंगल AQP. एंगल Q मत लिखो, एंगल Q 2 है. एंगल B इज इक्वल टू एंगल AQP. एंगल B इज इक्वल टू एंगल AQP इज गिवन टू यू. और बाकी क्या? इन ट्रायंगल ABC, A डैश P डैश B, A डैश Q डैश C, P एंड Q आर एनी 2 पॉइंट्स ऑन AB एंड AC, ऐसे दिया गया है. वांट क्या है फिर आपका? वांट है आपका ट्रायंगल ABC. योर वांट इज ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल AQP. ये बताओ, ऐसे वांट दिया गया है. या फिर यहां पे साइड का भी रेशो दे सकते हैं और उसके ऊपर कुछ सवाल पूछ सकते हैं. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल AQP ऐसे पूछा गया है. तो मैं क्या करूंगा? इन ट्रायंगल ABC एंड ट्रायंगल AQP एंगल A इज इक्वल टू एंगल A. रीजन बोलो. कॉमन एंगल. रीजन इज व्हाट? कॉमन एंगल. And then angle ABC is equal to angle AQP. It is given. Hence, triangle ABC similar to triangle AQP. ये टेस्ट, बस काम खत्म. Yes, understood? दे लिया था. एक जनरल क्वेश्चन दे रहा हूं अभी आप. जनरल. बट this is useful in many terms, in many problems. इस ट्रायंगल्स में ये बहुत बार आने वाला है और पाइथागोरस के थ्योरम के वक्त भी इसका बहुत सारा यूज होने वाला है बाद में. तो इसकी वजह से मैं अभी ये दे रहा हूं. मैं ये प्रूफ बाद में हर बार करूंगा, बट आपको ये समझ लेना है कि ऐसा क्यों हो रहा है, क्योंकि बाद में हम इसे एज अ डायरेक्ट शॉर्टकट यूज करेंगे. तो ये आज का $1 मिलियन क्वेश्चन है. आजचा पैसे फिट्या क्वेश्चन, आजचे पैसे फिट्यावाला क्वेश्चन आजचा. बरं का, नीट लक्ष देणं का, हे कळणं फार गरजेचं. क्वेश्चनचं स्टेटमेंट लिहून घ्या. क्वेश्चनचं स्टेटमेंट लिहून घ्या. इफ इन अ राईट अँगल ट्रायंगल. आता हा क्वेश्चन तुम्हाला असं क्वेश्चन म्हणून कुठे सापडणारही नाही बरं का, कुठल्याच बुकमध्ये सापडणार नाही. बट हा सब क्वेश्चन म्हणून बऱ्याच ठिकाणी विचारला जातो. त्याच्यामुळं इन अ राइट एंगल ट्रायंगल. इन अ राइट एंगल ट्रायंगल लिहिलं का? इन अ राइट एंगल ट्रायंगल. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम किंवा परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन. परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन हाइपोटेनस. परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन हाइपोटेनस फ्रॉम वर्टेक्स अपोजिट टू हाइपोटेनस, म्हणजे 90 डिग्री वाला. फ्रॉम वर्टेक्स अपोजिट टू हाइपोटेनस. वर्टेक्स अपोजिट टू हाइपोटेनस divides the triangle into two different triangles. Divides the triangle. लिहिलं का सगळ्यांनी? हॅलो. हां, divides the triangle into two different triangles. Into two different triangles which are similar to
सिमिलर टू ओरिजिनल ट्रायंगल, which are similar to original triangle and so similar to each other, and so similar to each other, and so similar to each other. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय, व्हॉट दे वॉन्ट टू से, की जो राईट अँगल ट्रायंगल आहे. आता एक मिनिट, आता पहिले सगळ्यांनी हा क्वेश्चन आधी समजून घ्यायचा, नीट समजून घ्यायचा आहे आणि मगच सॉल्व्ह करायचं. सपोज त्यांनी काय दिलं तुम्हाला, एक राईट अँगल ट्रायंगल दिलं. यस, फिगर दिसते सगळ्यांना स्क्रीनमध्ये आहे, आपण या. ओके, सो दे हॅव गिवन यू अ राईट अँगल ट्रायंगल. वाटत नाहीये पण थांबा जरा नीट करू याला. दे हॅव गिवन अस अ राईट अँगल ट्रायंगल ए बी सी. हा आमचा राईट अँगल ट्रायंगल. आम्ही काय काढलं, बी क्यू काढला परपेंडिक्युलर टू ए सी. म्हणजे व्हॉट इज गिवन टू यू, in triangle ABC angle B is equal to 90 degree. BQ perpendicular to AC and A dash Q dash C. एवढंच त्यांनी दिलेलं. BQ perpendicular to AC म्हणजे Q हा AC वरचा पॉईंट. आता त्यांचं म्हणणं काय, व्हॉट दे वॉन्ट टू से, की दिस परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द वर्टेक्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल टू द हायपोटेनस डिवाइड द ट्रायंगल इंटू टू डिफरंट ट्रायंगल्स. दोन वेगवेगळ्या ट्रायंगलमध्ये डिवाइड करते, दोन वेगवेगळ्या ट्रायंगलमध्ये डिवाइड करते, जे की मेन ट्रायंगलला सिमिलर आहेत आणि एकमेकांना पण सिमिलर आहेत. हॅलो, आता इथं मला सांगा, टेल मी, कि यहाँ पे दो डिफरेंट ट्रायंगल्स कौन है. एक तो बाप है एबीसी, उसके दो बच्चे कौन, ए क्यू बी एंड सी क्यू बी. ओके, गुड इनफ. ए क्यू बी एंड सी क्यू बी, ये गुड इनफ. ओके, हाँ. अब मैंने इसलिए कहा है, मी ह्याच्यासाठी सांगितलं की लिहून घेऊ नका, कारण वॉन्ट मी लिहिणारे, प्रूफ मी लिहिणारे, मग तुम्ही समजून घेणार. मी आता वॉन्ट मध्ये असं लिहितो, लिहितानाच ट्रायंगल ए बी क्यू सिमिलर ट्रायंगल ए बी सी म्हणतो, ए बी सी सिमिलर ट्रायंगल ए क्यू बी. हे माझं पहिलं वॉन्ट. दुसरं वॉन्ट काय, ट्रायंगल ए बी सी म्हणजे मेन ट्रायंगल मोठा, सिमिलर ट्रायंगल बी ला क्यू, सी ला सी आणि ए ला बी. आणि थर्ड मी लिहितो ट्रायंगल ए क्यू बी सिमिलर ट्रायंगल बी क्यू सी. एक मिनिट, नीट लक्ष द्या इथं. हे असं का घेतलं हे तुम्हाला मी जेव्हा प्रूफ सांगेल तेव्हा कळेल. कारण ट्रायंगल कोणते घ्यायचे हे पण फार महत्वाचं असतं. हो का नाही, हॅलो, हां, ओके. हां, आता कसं बघा, एक वेळ पहिले तर मी हे दोन तुम्हाला डायरेक्टली समजावून सांगतो, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम येणार. हे दोन डायरेक्टली, इन अ ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए क्यू बी, अँगल ए इज इक्वल टू अँगल ए, कॉमन अँगल. येस और नो? Angle ABC is equal to angle AQB, each 90 degree. Hence, triangle ABC similar to triangle AQB. ये टेस्ट. Yes or no? बघा मी घेताना पण कसं घेतलं बघा, एला एच घेतलो, एबीसी मोठा. आता विचार करा मी कसं घेतलं ते. एबीसी मोठा, ते तरी एबीसीचा विषय नाही. आता ते वरचा ट्रायंगल घ्यायचा आहे, क्यू बी आणि ए वाला. ए ला ए घ्यावं लागेल, बी ला क्यू घ्यावं लागेल. राहतेच कोण, त्याच्यातला बी राहते. मग ए आणि क्यू आणि बी मध्ये, ए क्यू आणि बी मध्ये ए ला ए घ्यावं लागेल, बी ला क्यू घ्यावं लागेल, सी ला बी येते. मग सी ला बी कोणता येतो, हा येतो, हा. बरं का, आलं का, नीट लक्ष द्या. हॅलो, हा, परत एकदा नीट लक्ष द्या. तुम्हाला कोणते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, कोणते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे?
AQB चा विषय सोडून दे, मोठा आणि मी असं म्हणालो तुम्हाला कोणते दाखवायचे, एक मोठा आणि ते वरचा, मोठा आणि वरचा सिमिलर दाखवायचे, बरोबर. आता मोठा कोण आहे, मी ABC घेतलो. मोठ्यामध्ये मी काय सांगायलो तुम्हाला, सिमिलॅरिटी घेताना नम्र नावं कसे घ्यायची. लग्नामध्ये गाठी भेटी असतात की नाही, मुलीचा मामा मुलाचा मामा, मुलीची आत्या मुलाची आत्या, मुलीचा भाऊ मुलाचा भाऊ, हो का नाही. हॅलो, टोपी घालतो आपण, पंचा घालतो, लगे टोपी घालतो, गळाभेट घेऊन साखर खाऊन गुप, है की नाही. तसं मोठा ट्रायंगल ABC, मोठा ट्रायंगल ABC हा पकडायचा आहे. त्याला रिस्पेक्टिव्ह नावं ह्या छोट्या ट्रायंगल मध्ये कोणते पकडायचे. आता ABC आणि हे A वालं, Q वालं आणि B वालं, याला हेच पकडावं लागेल की नाही, याला हेच पकडावं लागेल. इथं मी काय सांगायलो कळलं का तुम्हाला. या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही जर का नाव व्यवस्थित घेतले तर तुमची सिद्धता व्यवस्थित होतीये, प्रूफ व्यवस्थित होते. आलं का लक्षात. हॅलो, तुम्हाला हे तर कळालं की मोठ्या ट्रायंगलला दोन छोटे ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, येस ऑर नो. म्हणजे तुम्हाला नावं जर घेता, म्हणून तर म्हणतात ना की आधी नाव घेता आलं पाहिजे म्हणजे प्रेम तयार होते. तर तसंही तुम्हाला नाव घेता आलं पाहिजे. इथं नाव उखाण्यात घ्यायचं नाही, इथं नाव ट्रायंगलचं घ्यायचंय. इथं नाव कोणाचं घ्यायचंय, ट्रायंगलचं. मोठा ट्रायंगल ABC, मोठा ट्रायंगल ABC, त्याला छोटा वरचा ट्रायंगल पकडायचा. मग मला सांगा, एला मी इकडं B पकडू शकेल का, या BAQ म्हणू शकेल का, नाही. कारण A हा अँगल A हा या मोठ्या ट्रायंगल मध्ये आणि छोट्या ट्रायंगल मध्ये कॉमन आहे, हो का नाही. बर, मोठ्या ट्रायंगल मध्ये 90 डिग्री कोण आहे, अँगल ABC, बरोबर B. आणि छोट्या ट्रायंगल मध्ये वरच्या साईडला तिथं 90 डिग्री कोण आहे, अँगल AQB पण असू शकते, BQA पण असू शकते. पण आपण A आधी घेतलंय म्हणून या B ला Q जाणार, राहिलेल्या C ला B जाणार. हे असं तुम्हाला इथं घेता आलं की इथं प्रूफ करता येते, असं माझं म्हणणं आहे. कळालं का, आलं का लक्षात. तुमचं परीक्षेत काय होते, तुम्हाला इथं तुम्ही AQB च्या ऐवजी QAB घेता गडबडीत, किंवा दिलेलं असतंय एखादं फिरवून देण्यासाठी म्हणून QAB देत आहे. पण करस्पॉन्डन्सी वेगळी. करस्पॉन्डन्सी कोणती आहे, ॲरोवाली. A ला A, B ला Q, C ला B येतं इथे. म्हणून हे A टेस्ट ना आले. आता आलं का लक्षात. हॅलो, आता इकडे बघा, मी दुसऱ्यांदा काय केलं बघा, इन ट्रायंगल ABC अँड. आता हा विचार करू नका की मी तिकडे कोण घेतलंय, BQC घेतलंय का. मला सांगा, आता मला ABCचा विचार आहे. ABC मोठा ट्रायंगल, त्याला आता हा खालचा छोटा ट्रायंगल घ्यायचा मला, छोटा ट्रायंगल, खालचा ट्रायंगल. वरल्या अंगालाचं काम झालं, आता खाल्ल्या अंगालाचं काम करायचं. ABC आणि खाली कोण कोण आहे तो, B आहे, Q आहे आणि C आहे. B आहे, Q आणि C आहे. आता मला सांगा, इकडचा C हा मोठ्या ट्रायंगल मध्ये कोणाशी संबंध जोड तयार होईल त्याचा, हा C कोणाचा, या छोट्या ट्रायंगलचा BQCचा C, आणि मोठ्या ट्रायंगलचा कोणता अँगल सेम येईल, बोला मोठ्यानं बोला. आत्याच्या C बद्दल बोलाल मी, छोट्या ट्रायंगलचा C. या BQ आणि C मधला C आणि मोठ्या ट्रायंगलचा कोण सेम आहे, अहो Cच कॉमन आहे की होते, मध्यस्थी आहे ती मध्यस्थीचं काम करत, दोन्ही घरामध्ये कॉमन आहे ती. कळलं नाही का, अरे राम. सगळ्यांना त्याच्या अर्हत ना नाही काय तर सांगा.
म्हणून मी इथल्या सी ला इकडं शी लिहितो. इथं मला दुसरा ट्रायंगल लिहायचा. अहो पहिले जोड्या जुळवता आल्या पाहिजेत, मग प्रूफ करायला काही वेळ लागत नाही. लग्न तर ठरलं पाहिजे आधी, कसं करायचं का नाही बघता येतं नंतर. या शीला शी आला. आता मोठा ट्रायंगल आणि खालच्या ट्रायंगलचा विचार चाललाय आमचा. या सीला सी आला. आता मोठ्या ट्रायंगल मध्ये 90 डिग्री कोण? फक्त व्हर्टेक्सचं नाव सांगा. मोठ्या ट्रायंगल मध्ये बी आणि खालच्या छोट्या ट्रायंगल मध्ये नाव, व्हर्टेक्सचं नाव सांगा फक्त. क्यू. म्हणजे बी ला क्यू आला. क्यू आणि सी गेले, राहिला कोण? बी. म्हणजे हा ए बी सी, सी ए बी आणि सी बी क्यू सिमिलर होतोच ऑटोमॅटिकली, विषय नाही. कळलं का? आता हे घेतल्यावर राहतंय काय? अँगल सी इज इक्वल टू अँगल सी कॉमन अँगल. पुढचा काहीच विषय नाही. पण त्या जोड्या जुळवता आल्या पाहिजेत. त्या जोड्या जुळवल्या की तुमचं काम संपलं. त्याच्या 90 डिग्रीला याचा 90 डिग्री, त्याच्या कॉमनला याचा कॉमन, राहिलेलं एकटं जोडून टाकायचं. जिथं राहिले तिथं बसलं, ते ऑटोमॅटिकली होते. मध्यस्थी मध्यस्थी आणि 90-90 घेणारे एक साथ बसवायचे लग्नात. मध्यस्थी तर कॉमन राहते. मग इकडचा मामा उठते, तिकडचा मामा उठते. हळू थोड्या वेळाने जेवण झाल्यावर, चला मग बाहेर, चला बाहेर. सुपारी खात खात गुप 90 डिग्री. फक्त आपण डिग्री लक्षात ठेवायची. कळालं का? त्याच्या यार दोघा तिघाचेच आवाज आलेत. आता दुसरा अँगल कोणता मग इथं इक्वल दोन ट्रायंगल मध्ये? कोणता? ए बी सी. आता मोठं नाव घ्या. इज इक्वल टू बी क्यू सी इच 90 डिग्री. म्हणून ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल बी क्यू सी. हे इक्वेशन 1. हे टेस्ट इक्वेशन 2. आता आम्हाला सांगा ए सिमिलर टू बी आणि बी सिमिलर टू सी. मग ए सिमिलर टू सी होणार ट्रान्झिटिव्हिटी. हेन्स फ्रॉम इक्वेशन 1 and 2 ट्रायंगल ए क्यू बी. आता इथं जर ऑटोमॅटिकली बसायला पाहिजे. ए क्यू बी सिमिलर ट्रायंगल बी क्यू सी. कसं बघा? क्यू ला क्यू, इथला बी हा या सी बरोबर असते. हे इक्वल ह्याच्या बरोबर आहे आणि हे इक्वल याच्या बरोबर. हे ऑटोमॅटिक होतं. यस, अंडरस्टूड? हॅलो हॅलो हॅलो. ओके. जर जर तुम्हाला फक्त डायरेक्ट तिसरं विचारलं, ऐका माझं पूर्ण संपले नाही अजून, तुम्हाला फक्त डायरेक्ट तिसरं विचारलं हा, तर हे 2 करून करा. एक तर हे दोन्ही करून करा. ही पहिली केस. दुसरी केस ऐका, तुम्हाला हे दाखवतोच परत. डायरेक्ट तुम्हाला तिसरं विचारलं तर बोलायलो मी तुम्हाला पुन्हा इकडचं हे घेतोच. डायरेक्ट तिसरं विचारलं तुम्हाला, सपोज एखाद्या क्वेश्चन मध्ये डायरेक्ट तिसरं विचारलं तुम्हाला ए बी सी आणि क्यू. मी त्याच्यामुळं म्हणलं की आजचं हे $1 मिलियन क्वेश्चन आहे. हे जर तुम्हाला आज लक्षात आलं, तुम्हाला सिमिलॅरिटी लक्षात आली. हे जर तुम्हाला आज लक्षात आलं, आतापर्यंतची सिमिलॅरिटी लक्षात आली आणि इथून पुढे पायथागोरसमध्ये किंवा पुढच्या सिमिलॅरिटीच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये जिथं 90 डिग्रीच्या ह्याचे प्रॉब्लेम येणार आहेत, भरपूर मोठे मोठे आहेत. बी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू क्यू ए इंटू क्यू सी वगैरे वगैरे. ह्याच्यामध्ये भरपूर ऍप्लिकेशन लेवलचे प्रॉब्लेम्स आहेत. या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये जिथं हे 2 छोटे ट्रायंगल आपण असं डायरेक्ट सिमिलर म्हणून छुटकुटमध्ये सांगणार एकदम खटकन 4-5 लाईनमध्येच. पण तिथं कळायला प्रॉब्लेम होते. तो प्रॉब्लेम आज अडवायचा असेल तर ही कन्सेप्ट पण समजून घ्या. ही तर कळालीच असेल तुम्हाला. नसेल कळाली तर व्हिडिओ परत एकदा रिपीट ऐका. पहिले दोन छोटे ट्रायंगल मोठ्या ट्रायंगल बरोबर सिमिलर दाखवा आणि पुन्हा त्या 2 ट्रायंगलला सिमिलर झाले म्हणून सांगा. किंवा डायरेक्टली 2 छोटे दाखवायचे, जिसका कोई नाही. याला एक्स घ्या, याला वाय घ्या सपोज, किंवा नुसतं एक्स घ्या पहिले, काय हरकत नाही. इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए इज इक्वल टू एक्स. अँगल सी किती येत आहे? ए बी सी. बी क्यू चा विचार नाही. बी क्यू कडे बघू नका, फक्त ए बी सी कडे बघा. हे बी 90 आहे, ए एक्स आहे, तर सी किती येत आहे? अरे बोला.
आताच्या डायरेक्ट सांगा ना. आता तुम्ही कुठं 7व्या ठेवल्यात 180च्या नादाला कशाला लागता. यानंतर 90 आहे ना. हे दोघं किती झाले. अरे बोला बाकीचे. अरे राम नाही कळलं. अहो B90 यानं यक्स तर यानं किती. अत्याचार. अरे बापरे बाप. बबण्यावनी काम झालं तुमचं. हॅलो जागे आहेत का नाही सगळेजण. अरे मला आता तुम्हाला अँगल सम प्रॉपर्टी करत बसू मी या वयात. म्हणजे तुमच्या या वयात अँगल ए मला काय नाही. अँगल बी प्लस अँगल सी 180 डिग्री. अँगल ए इज एक्स. अँगल बी इज 90. अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. तो अँगल सी इज इक्वल टू 180 मायनस 90 मायनस एक्स म्हणजे 90 मायनस. कळालं का नाही आता तर. अरे रिप्लायच देऊ नका तुम्ही. अरे बोला रे टवळ्यांनो 10वीला गेला तर आहे. त्याच्या अरे हो का नाही कळालं का नाही काय तर बोला. मला 2-3च आवाज आहे. बाकीचे कुठे गेले. इथं 25-30 पोर आहेत ना. हॅलो अँगल सी किती आलं 90 मायनस एक्स. थांबा आता मला डायरेक्ट लिहायचं. इकडे जागा नाही पुरणार नाही तर मी तुम्हाला शॉर्टकट मेथड सांगायला दुसरी. आणि मी सांगायलाचं कारण असं आहे की तुम्हाला स्कूलमध्ये पण चालू आहे तर डायरेक्टली ते पायथागोरसकडे गेले तर काही प्रॉब्लेम्स घेतील. तुम्हाला कन्फ्युजन होईल त्यावेळेस तुम्ही तिथं विचारू शकणार नाही. म्हणून आता सांगायलो अँगल सी आला 90 मायनस एक्स. ओके ह्याच्यात कोणाला प्रॉब्लेम नाही. आता इन ट्रायंगल ए बी क्यू घेतो मी. इन ट्रायंगल ए बी क्यू यानं 90 यानं यक्स तर यानं किती. ए बी क्यू किती. आता बोला बरं डायरेक्ट. आता यानं 90 यानं यक्स तर यानं किती. हे इथलं ए बी क्यू. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल येईल ना तुम्हाला. अहो यानं किती येईल. हॅलो मीटिंग एंड झाली काय. मीटिंग इज एंडेड. सॉरी मीटिंग एंडेड. वेट अ मिनिट जस्ट आय विल पॉज द रेकॉर्डिंग. ओके नीट ऐकून घ्या आता. ए बी क्यू ह्याने किती येईल 90 माइनस एक्स. यस और नो. बैटरी उसकी डाउन है रिकॉर्डिंग वाले की तो मैं ज़्यादा देर नहीं लूंगा इसकी. इसके लिए ए एक्स है ये 90 है तो ए बी क्यू आएगा 90 माइनस एक्स. सो दिस विल ऑल्सो बिकम 90 माइनस एक्स और ये भी 90 माइनस एक्स. अब यहाँ भी 90 है तो ऑटोमेटिकली ये एक्स आएगा. एंगल बी क्यू सी इज इक्वल टू एक्स क्योंकि 90 प्लस 90 माइनस एक्स प्लस क्यू बी सी क्यू बी सी ये आएगा 180 डिग्री. तो ये भी आएगा एक्स. तो इसकी तो जरूरत है ही नहीं. ये एक्स है ये 90 माइनस एक्स है. 90 माइनस एक्स 90 माइनस एक्स इक्वल आएंगे. तो ये दो एंगल और ये वाला 90 डिग्री वाला दिस टू मतलब ए क्यू बी एंड बी क्यू सी ये दोनों इक्वल आएंगे. ए सिमिलर ए क्यू बी एंड बी क्यू सी ये दोनों ट्रायंगल सिमिलर आएंगे. इस हिसाब से हम कर सकते हैं इसको अगर डायरेक्टली दोनों पूछा तो. अदरवाइज यू हैव दिस मेथड अलॉन्ग विथ यू. तो मैं अभी इसके फोटोज भी भेजता हूं आपको एंड यू कैन सॉल्व दिस. ओके तो रिकॉर्डिंग के लिए अभी हम रुकते हैं. लेस दैट 5% बैटरी इज देयर. दैट्स वाई टेक अ video of this also if you want to take a note of this and this is your solution actual.